काका काय नाव आपलं? माझं नाव मुकुंदराव दादासाहेब सदापळ. किती वर्षापासून राहतं? राहत्यामध्ये माझा जन्मजित झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे वर्षापासून आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. काय वाटतं या निवडणुकांबाबत? आज स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी कोणता चॅनल आहे त्याचं मी अभिनंदन करतो. महाराष्ट्र न्यूज का. मी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत काम करतो. त्यांच्या पक्षाचं काम करतो. त्यांचं मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील माजी खासदार त्यांचं मी काम करतो. आणि निवडणुकीला आता आम्ही सामोरं जाऊ राहिलो आहे. पुढचं बोला. काय वाटतं या निवडणुकांबद्दल? या निवडणुकीमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपये खर्च आमच्या राहता तालुक्याकरता केलेले आहे. बाजार तळावरचं काँक्रिटीकरण असेल, निळवंडे धरणाची निर्मिती असेल, गोदावरी पाट पाण्याचे प्रश्न असतील, 500 एकरावर शिर्डीमध्ये MIDC असेल, हे सर्व कामं नामदार साहेबाच्या पुढाकाराने आमच्या ह्या परिसरामध्ये लावलेले. आपण जर बघितलं इतर शेजारचे जे तालुके आहेत, जे मतदारसंघ आहे, महाराष्ट्रातील जे मतदारसंघ आहे, या सगळ्या मतदारसंघापेक्षा राहता मतदारसंघाची प्रगती उल्लेखनीय आहे. याचा मला अभिमान आहे. म्हणजे सुजय विखे पाटील असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे, या वाक्याशी तुम्ही सहमत आहात? आज आमच्या राहता गावामध्ये राहता तालुक्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून पूर्वी हे आमचं राहता गाव टपरीधारकाचं गाव होतं. परंतु आज या ठिकाणी सगळ्या प्रशासकीय इमारती या ठिकाणी आलेल्या आहेत. कलेक्टर ऑफिस असो, महसूल हे असेल, पोलीस, आज जवळजवळ पोलीस स्टेशनचं जवळजवळ 5-6 मजली इमारत या ठिकाणी राहत्यामध्ये होऊन राहिलेली. पंचायत समिती असेल, हे सर्व कार्यालय या ठिकाणी, इरिगेशनच्या ऑफिस असतील, हे सर्व कार्यालय या ठिकाणी झालेले. आणि राहत्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम न भूतो न भविष्यती असं काम राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि सुजयदादा विखे पाटील यांनी केलेलं आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार आहे. या सरकारबाबत काय वाटतं तुम्हाला? अत्यंत चांगलं हे काम, पारदर्शक काम या सरकारचं चालू आहे. आज जो मध्यंतरी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमुळं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, पिकं सडून गेलेत. भरीव अशी मदत या सरकारने शेतकऱ्यांना केलेली आहे आणि दिवाळी अत्यंत आनंदात गेलेली आहे, एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना, कामगार असतील, सर्वसाधारण समाज असेल, यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे राहता शहराची स्मार्ट सिटीमध्ये म्हणजे वाटचाल करत आहे, याच्याबद्दल तुम्ही या मताशी सहमत आहात? निश्चितच मी सहमत आहे. कारण आमच्या गावचा आज चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे. आज नवीन माणूस जर आला तर त्याला ओळखूसुद्धा येऊ शकत नाही, असं इतकं इमारती ह्या ठिकाणी झालेल्या आहेत. रस्त्याचे कामं झालेले आहेत, पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत. आज आमची कात नदी जी आहे, आज 3 महिन्यापासून सतत वाहती. त्या ठिकाणी प्रवरेचं पाणी या कात नदीमध्ये सोडण्याचं मोठं काम नामदार साहेबांनी केलेलं आहे. आणि गोदावरी आणि प्रवरा याचा संगम घालून देण्याचं काम नामदार साहेब आणि सुजयदादा यांनी केलेलं आहे. त्यामुळं राहत्याकरता हे भूषण बाब असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. काका, गेल्या किती वर्षापासून आपण या शहरात राहतो? या शहरातला माझा जन्मच आहे. माझं वय वर्ष आता 59 आहे. जवळपास 60 वर्षापासून समजा तुम्ही इथे राहता. हो. काय वाटतं, आता निवडणुका येणार आहेत नगर परिषदेच्या, काय सांगणार? नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आलेल्या आहेत किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सांगावंसं असं वाटतं की आमच्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. आणि ह्या शहराची पूर्वीची जी परिस्थिती पाहिली, आता माझं वय वर्ष 60 आहे आणि त्याच्यामधले ते 40 वर्षापासून आमदार आहेत. तर ते त्याच्या पूर्वीचे जे 20 वर्ष होते त्यावेळेस तर राहतं
आणि आत्ता तर राहतं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. राहत्याला वैभव प्राप्त, नुसतं राहता शहर नव्हे, पूर्ण राहता तालुक्याला वैभव प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. शैक्षणिक संस्था इथं सगळ्या प्रकारचे, असं एकही शैक्षणिक संकुल नाही का ते इथं नाही आहे. सगळ्या माध्यमाचं म्हणजे तुमचं ITI पासून तर फार तुमचं MD MS होईपर्यंत डॉक्टर तयार होतात. इंजिनिअरिंगचे सगळे फील्ड आहे, शैक्षणिक सगळे फील्ड आहे. असं कुठंही, कारण ह्या भागातल्या मुलांना, आता मी स्वतः ज्यावेळी मी 11वी-12वीला होतो आम्हाला कोपरगावला कॉलेजला जावं लागायचं. आता आणि त्यावेळी मध्यंतरीतच मुली कॉलेज सोडून द्यायच्या कारण त्यांना व्यवस्था नव्हती. आज सगळ्या मुलींना इथं शाळेत म्हणजे कॉलेजला व्यवस्था आहे, हॉस्टेलची व्यवस्था लोणीला आहे. शैक्षणिक संकुलानाच्या बाबतीत एकदम भरीव काम त्यांचं आहे. आणि नुसतं तेवढंच नाही तर शेतकऱ्यांकरता असेल, शेतमजुरांकरता असेल, असा कोणताच घटक त्यांच्यापासून वंचित राहिलं नाही. कारण त्यांच्याकडे एक व्हिजन आहे आणि ते जे व्हिजन आहे ते सर्वसामान्यापासून तर फार विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यापर्यंत ते व्हिजन त्यांचं वापरण्याचं काम करतात. आणि जेव्हा जेव्हा त्यांना मंत्रिपद मिळालं, प्रत्येक मंत्रिपदाला न्याय देण्याचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे. आणि न्याय नुसता दिला नाही तर भरीव काम करून महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. त्याच्या शहराचा एकंदरीत विकास झाला असं म्हणायचं आहे का? प्राणी प्रश्न असतील, रस्ता असतील किंवा वीज असेल? विजेचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. पाणी प्रश्नाचा तर विचारूच नका. आता पाणी प्रश्न जवळजवळ आमचे 99% सॉल्व झालेले आहेत. रस्त्यांचं काम प्रगतीपथावर आहे. प्रत्येक रस्त्याचं, वाडी वस्त्यावरत असेल, पाऊलवाट असेल, शहराचे रस्ते असतील, गल्लीतले रस्ते असतील, प्रत्येक रस्त्याला न्याय देण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि त्यांची यंत्रणाच एवढी मोठी आहे की ती यंत्रणापर्यंत नुसतं जाण्याचं सर्वसामान्य माणूस जरी गेला तर त्याची दखल घेतली जाते आणि ती दखल घेऊन ते काम पूर्ण करण्याचं काम केलं जातं. सध्या केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारच्या ज्या काही योजना असतील ते सर्वसामान्यांपर्यंत आपल्या नगर परिषदेमधून पोहोचतात का? जेवढ्या महाराष्ट्र शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या योजना असतील, ती योजना जाहीर झाल्यानंतर 8 ते 15 दिवसातच त्याची जाहिरात केली जाते. सर्वसामान्यांना विखे पाटलांची यंत्रणा जेवढी, मी अगोदरही सांगितलं की सर्वसामान्यापर्यंत जाईपर्यंत ती जी योजना आहे ते पोहोचवण्याचं काम केलं जातं. आणि ते इतकं प्रभावी केलं जातं की त्याचा पाठपुरावा केला जातो, त्या लोकांना समजून सांगितलं जातं, त्यांना बोलवून, नगरपालिकेमध्ये बोलवून त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी समजून घेतल्या जातं आणि त्यांना जी काही अडचणी ते त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत सुजयदादा विखे पाटील असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील यांचा जनसंपर्क कसा वाटतो? आता त्यांच्या दोघांच्या बापलेकाच्या जनसंपर्काच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आता माझं वयवर्ष 60 आहे, थोडासा राजकीय अभ्यास आहे, पण असं जे नेतृत्व आहे ना दोघंही बापलेकांचं, ते नेतृत्व असं महाराष्ट्राला लाभलेलं मी तर म्हणतो एक अमूल्य अशी देणगीच आहे. कारण इतकं बारीक कोणी करत नाही. आम्ही शेजारच्याही मतदारसंघ पाहतो, आम्ही इकडे तिकडे फिरतो, पण एवढं बारीक लक्ष मतदारसंघा इतकं कोणीच देत नाही. अहो त्यांचं म्हणजे ते तरी मिनिस्टर आहे, राज्याचे नेते आहेत, पण तरी मतदारसंघामध्ये आठवड्यातून 2 ते 3 दिवस ते राहतात. आणि दादांचं तर विचारूच नका, दादांचा दररोज प्रत्येक गावामध्ये, असं एकही गाव नाही का आज त्यांचा त्या गावामध्ये प्रोग्राम नाही, सारखे प्रोग्राम, विकासात्मक कामाचे प्रोग्राम चालू असतात. काका काय नाव आपलं? सोपन चंद्रवान सदापूर. किती वर्षापासून राहता आपण राहतामध्ये? जन्मच आमचा राहतच झाला. आता सध्या निवडणुका येणार आहेत, काय सांगणार आहे निवडणुकांबाबत? निवडणुकाबाबत आमचे नेते आता काय मिटिंगा चालू आहे त्यांच्या. आजच त्या कुंदन लॉजला मिटिंग आहे दादाची. बरं, सुजयदादा विखे पाटील जे आहेत त्यांच्या विकास कामांबाबत काय सांगणार? विकास कामाचं तर त्यांना विचारूच नका. त्यांना टाईमच नाही, असा टाईम नाही म्हणजे चालूच राहतं त्यांचं काही ना काही. मग सुजय विखे पाटील जे आहेत यांना राहतामध्ये यांच्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं का? हो, पर्यायच नाही. ते गल्ली ना गल्ली हिंडत असतात शहराच्या. सुजयदादा विखे पाटील असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी ज्याही पदावरती बसलं त्या पदावरती केलेल्या कामांबाबत तुम्ही समाधानी आहात? समाधानी आम्ही काय, पण सगळं हा एरिया समाधानी. हो. थँक्यू काका. रमेश नामदेव गायकवाड. किती वर्षापासून राहत आहे शहरात? हे गेले 30 वर्षापासून शहरात राहतो. गेल्या 30 वर्षापासून शहरात राहता. आता नुकत्याच निवडणुका पार पडणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, काय सांगणार आहे निवडणुकांबाबत?
हा राहता तालुका आमचे महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री नामदार राधाकृष्ण विखे व दादा सुजयदादा विखे यांच्या नेतृत्वाखाली सुजलन स्वप्न हा राहता तालुका झालेला आहे व ते आमचे नेते आहात. ते जे म्हणतील ते आम्ही वेळेला करतो. या शहरामध्ये विकास कामं होत आहेत असं वाटतं का तुम्हाला? हो, भरपूर विकास कामे झालेली आहेत. काय काय विकास कामं झाली? यामध्ये आपले नगरपंचायत गाळे म्हणा, काँक्रीटीकरण म्हणा, कॉलेज, त्यानंतर आपले कॉलेज बांधलेलं आहे साहेबांनी. त्यानंतर आमचा राहता तालुका शेड 500 एकरमध्ये MIDCचं नियोजन चालू आहे. त्या ठिकाणी त्यांनी ITIसाठी आत्ता कॅबिनेट मंत्री उदयजी सामंत, नामदार विखे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 200 एकरामध्ये ITIसाठी जागा मिळवून दिलेली आहे व ते कामसुद्धा प्रगतीपथावर आत्तासुद्धा सुरू झालेलं आहे. मग शहरामध्ये वीज असेल, पाणी असेल आणि रस्ते असतील, हे प्रश्न मिटले असं वाटतं का? हो, सर्व प्रश्न नामदार साहेबांच्या मार्गदर्शन, सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मिटलेले आहेत. सुजयदादा विखे पाटील यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, 100% समाधानी आहोत. ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या इथल्या नागरिकांपर्यंत पोहोचतात का? हो, 99% केंद्र व राज्य शासनाच्या ज्या स्कीमा असतील, नामदार विखे साहेब व सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व स्कीमा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम दादा व साहेब कार्यकर्ते करत आहेत. सर्व तरुणांची अशी एक मत आहे की सुजयदादा विखे पाटील यांनी जे रोल मॉडेल तयार केलेलं आहे तर ते 100% यशस्वीपणे काम करतं असं वाटतं का तुम्हाला? हो, तरुण पिढीचे दादा हे गळ्यातले ताईत बनलेले आहेत. काका, काय नाव आपलं? विरेश बोटे. किती वर्षापासून राहता? 35 वर्षापासून या शहरात राहता. काय वाटतं 35 वर्षामध्ये काय विकास आहे? विकास चांगला झालेला आहे ना. नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील यांनी सर्व प्रकारचा विकास या ठिकाणी केलेला आहे. रस्ते, पाण्याची व्यवस्था, गोरगरिबांना आवश्यक ते आरोग्य सुविधा, सगळ्या व्यवस्था आमच्याकडे खूप चांगल्या आहे विखे पाटील आणि सुजयदादांमुळे. ज्या काही रस्ते असतील, पाणी असतील, याच्या सुविधा चांगल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे. एकंदरीत आपण म्हणतो की भारत हा विकसनशील देश आहे आणि त्यामुळे सगळ्याकडे स्मार्ट सिटी होत आहे. तर आपल्या राहता शहराला तुम्ही स्मार्ट सिटी म्हणाल का? 100% स्मार्ट सिटी राहता शहर जवळपास झालेलं पण आहे आणि राहिले पण कामं अजून चालूच आहे. राहता शहर पहिल्यापेक्षा विखे पाटलांनी खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. विखे पाटलांनी काय कामं केली? विखे पाटलांनी सर्वच प्रकारचे का आरोग्याच्या सुविधा, रस्ते असेल, बाजारतळा तुम्ही पाहताचे सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं बाजारतळा आहे, रस्ते, ड्रेनेजची व्यवस्था, आवश्यक त्याला आरोग्य सुविधा, सर्व प्रकारचे काम विखे पाटलांनी केलेले आहे. बरं, सध्या सगळीकडे म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तर काय सांगणार तुम्ही महायुतीच्या सरकारबाबत? तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे. महायुती सरकारबाबत काय वाटतं? महायुती सरकारबाबत काय वाटतं तुम्हाला? नाही, चांगलं आहे ना, विकास कामं केलेली आहेत. बरं, केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि ही योजना काढतात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या राहता शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचतात का? हो, संपूर्ण पोहोचतात आणि पोहोचलेल्या पण आहे. आतापर्यंत जेवढ्याही आहे तेवढ्या संपूर्ण नागरिकांपर्यंत संपूर्ण योजना पोहोचलेल्या आहे. हो, नक्कीच केला. पाण्याच्या व्यवस्था अशी, शेती प्रश्न आहे, शेतीला पाणी पुरवलं, योग्य वेळी शेतीला पाणी पण मिळतं. जी आमची बाजारपेठ सुजलाम सुफलाम आहे ते केवळ विखे पाटलामुळेच. असं एखादं काम त्यांचं जे खूप विशेष आहे आता तेच ना, पाण्याचा प्रश्न आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं पण आहे आणि भरपूर असा निधी पण उपलब्ध केलेला आहे. एकंदरीत सुजय विखे पाटील यांनी शहराचा चेहरा मोहरा खूप बदललेला आहे. नक्कीच बदलला. पहिल्यापेक्षा खूप दादांनी लक्ष घातल्यापासून खूप फायदा या शहराला झालेला आहे. शहर नक्कीच जुनं राहता न होता एक स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे. स्त्री सक्षमीकरण जाणवतं का आपल्याला या शहरामध्ये? हो, नक्कीच.